कॅल्क्युलेशनमध्ये जर 10⁻⁻⁵, 10⁻+5 या टाईपचे जर आपल्याला कॅल्क्युलेशन आले तर बऱ्याच जणांना त्या कॅल्क्युलेशनची भीती वाटते आणि ही भीती दूर करण्यासाठीच आज आपण शिकणार आहोत पॉवर ऑफ 10. तर पॉवर ऑफ 10 आपण एकदम बेसिकपासून ते आपल्याला कॅल्क्युलेशन सगळे कॅल्क्युलेशन आपल्याला सॉल्व करता येतील इथपर्यंत आपल्याला शिकायचं आहे. फर्स्ट आहे, चला स्टार्ट करू. पॉवर ऑफ 10. जर समजा आपल्याला जर दिलेलं असेल 10ची पावर 1 दिलेलं असेल, याचा अर्थ 10 असतं. ओके, म्हणजे 10 आहे. 10ची पावर 2 आहे म्हणजे 10चा स्क्वेअर म्हणजे झालं 100. त्याच्यानंतर 10चा जर क्यूब असेल तर 1000. 10चा क्यूब 1000 असतो. ओके, आणि 10ची पावर 4 असेल तर इथं जर 10चा क्यूब होता त्यावेळेस एकावरती 3 झिरो आहे. 10ची पावर 2 होता त्यावेळेस एकावरती 2 झिरो आहे. 10ची पावर 1 असेल त्यावेळेस एकावरती एकच झिरो आहे. तसं 10ची पावर ज्यावेळेस 4 असेल त्यावेळेस एकावरती 4 झिरो येतील. आणि सेम ज्यावेळेस 10⁻⁵ असेल त्यावेळेस आपल्याला सांगता येईल की एकावरती 5 झिरो येतील. ठीक आहे, याचा अर्थ व्यवस्थित समजून घ्या. म्हणजे जेवढी पॉवर असेल 10ची तेवढी एकावरती झिरो असतील. तसंच सेम जर समजा इथं आपल्याला दिलं आहे 1/10. 1/10 म्हणजे 10चा इनवर्स झाला आहे. 10चा इनवर्स येईल 10⁻⁻1. 1/10 जर आपण कॅल्क्युलेशन केलं म्हणजे 1/ जसं आपण कॅल्क्युलेशन करतो तरी याचा ॲन्सर येतं 0.1. ओके, जर समजा 1/10चा स्क्वेअर असं म्हणजे 1/100 त्यावेळेस 1/100 म्हणजे 1/10चा स्क्वेअर याला आपण लिहू शकतो 10⁻⁻2. आणि जर समजा 1/100चं जर आपण कॅल्क्युलेशन केलं म्हणजे असं इथं 100 आणि इथं असेल 1 त्यावेळेस याचं जे ॲन्सर आहे 0.01 येतं. त्यानंतर समजा 1/10चा क्यूब असेल म्हणजे 1/1000. इथं 10चा क्यूब म्हणजे 1000 आहे, त्याला आपण असं लिहू शकतो 10ची पावर -3 म्हणजे 1000चा इनवर्स झाला आहे. याचं जर कॅल्क्युलेशन केलं तर 0.001 येतं. म्हणजे काय आलं, जर आपण एखाद्या संख्येला 10नी जर डिवाइड केलं, फक्त 10नी, समजा इथं 1 होता, 1चा सुरुवातीचा डेसिमल पॉईंट इथं आहे, हा झाला 1चा डेसिमल पॉईंट. आता काय होईल, हा जो डेसिमल पॉईंट आहे कोणत्याही संख्येला ज्यावेळेस आपण डिवाइड करतो त्यावेळेस ती संख्या ब्रेक होते तेवढ्या नंबर ऑफ पार्टमध्ये. जसं एकाला ज्यावेळेस आपण 10नी डिवाइड करतोय त्यावेळेस एकाचे 10 भाग होत आहे आणि एक जो भाग आहे त्या भागाची व्हॅल्यू किंवा किंमत म्हणजे किती राहील 1/10 राहील. म्हणजे तुकडे केल्यानंतर साहजिकच एक ती गोष्ट कमी होणार आहे. म्हणजे कमी होणार आहे तर 1/10ची व्हॅल्यू 1पेक्षा कमी यायला पाहिजे. आणि व्हॅल्यू जर कमी करायची असेल तर काय करायचं, जर समजा 1/10 असेल तर हा जो डेसिमल पॉईंट इथं आहे इथून एकानी डेसिमल पॉईंट शिफ्ट करायचा आहे. पण डेसिमल पॉईंट शिफ्ट करताना असं आपल्याला शिफ्ट करायचं आहे की 1/1ची जी व्हॅल्यू आहे आधी 1 होती, 1ची व्हॅल्यू कमी झाली पाहिजे कारण की आपण त्याला 10नी डिवाइड करतोय. मग डेसिमल पॉईंट शिफ्ट करताना आपल्याला लेफ्ट साईडला शिफ्ट करावं लागेल. आणि जर डिवाइडला 10 असेल तर एका घराने फक्त डेसिमल पॉईंट शिफ्ट करायचा आहे. म्हणजे काय होईल, इथं जो डेसिमल पॉईंट होता तो इथून इथं शिफ्ट होईल. म्हणजे इथं येईल, याचा ॲन्सर येतं आहे 0.1. ओके, समजतंय? ठीक आहे. जर समजा 10चा पॉवर 2 असेल म्हणजे आता एकावरती 2 झिरो आहे, 100 आहे, त्यावेळेस काय करायचं आहे, सध्या डेसिमल पॉईंट इथं आहे. आता हा डेसिमल पॉईंट झिरो एकावरती जर 2 झिरोनी जर आपण डिवाइड करत असलो 100नी त्यावेळेस काय करायचं, 2 डेसिमल पॉईंट शिफ्ट करायचे. आणि हा जो डेसिमल पॉईंट शिफ्ट करायचा तो आधी इथं आहे, इथून एक घर, इथून 2 घर. मग 2 घरांनी शिफ्ट करण्याच्या आधी अरे 1 आहे ना, 1च्या ह्या साईडला तर काहीच नाही आणि तरी आपल्याला डेसिमल पॉईंट शिफ्ट करायचे तर तेवढे झिरो घेऊन टाकायचे. म्हणजे आधी डेसिमल पॉईंट इथं होता, इथून इथं जाईल आणि इथून इथं येईल. म्हणजे 2 घरांनी आपण डेसिमल पॉईंट शिफ्ट करतोय. सेम तसंच आहे, समजा 1/1000 असेल, 1000मध्ये 3 झिरो आहे, आता डिवाइडला आहे त्यावेळेस काय करावं लागेल, आपली जी व्हॅल्यू आहे ती अजून 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 कमी कमी होत जाईल. त्यामुळं 1ची व्हॅल्यू आपल्याला कमी करायची आहे. कमी जर करायची असेल तर एकावरती 3 झिरो आहे म्हणजेच आपला डेसिमल पॉईंट शिफ्ट झाला पाहिजे 3 घरांनी. आधी जो डेसिमल पॉईंट आहे हा डेसिमल पॉईंट इथं होता, इथून इथं जाईल, इथून इथं जाईल आणि इथून इथं जाईल. ध्यानात ठेवा, ज्या वेळेस
आपण मल्टिप्लिकेशन करतो. मल्टिप्लिकेशन म्हणजे जसं 2 मल्टिप्लाय करतोय, 2नी मल्टिप्लाय करतो म्हणजे आपण म्हणतोय डबल होत आहे. 3नी मल्टिप्लाय ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस आपण म्हणतोय 3 पट होत आहे. म्हणजे ज्यावेळेस मल्टिप्लिकेशन असेल त्यावेळेस व्हॅल्यू वाढत 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 चालते आणि ज्यावेळेस डिवाइड करतो त्यावेळेस व्हॅल्यू कमी होते. बरोबर? ठीक आहे. मग आता समजा एक एक्झाम्पल घेऊ. एक्झाम्पलच्या थ्रू सगळं एकदम एकदम क्लिअर होईल. जसं एक एक्झाम्पल आहे आपल्याकडं. जर आपण 8ला 10नी मल्टिप्लाय केलं म्हणजे 8च्या आपल्याला 10 टाईम पाहिजे. म्हणजे काय होईल, 8मध्ये 8 ॲड करत चालायचे. 8 + 8 परत 8 + 8 8 + 8 असं 10 वेळेस. म्हणजे आपण म्हणतो 8च्या 10 पट. म्हणजे 8च्या जर 10 पट केलं तर जो 8 आहे 8ची जी किंमत आहे ती वाढायला पाहिजे. म्हणून आपण असं लिहितो ठीक आहे, मल्टिप्लिकेशन एकदम सिंपल आहे आणि आपल्याला माहिती इथे येतं 80. म्हणजे काय झालं, आता आपण डेसिमल पॉईंटच्या फॉर्ममध्ये शिकतोय तर डेसिमल पॉईंटच्या फॉर्ममध्ये समजून घेऊ. सध्या डेसिमल पॉईंट 8ला डेसिमल पॉईंट नाही आहे, म्हणजे डेसिमल पॉईंट इथं लास्टला असेल त्याच्या. आता काय होईल, जर आपण मल्टिप्लिकेशन केलं म्हणजे व्हॅल्यू वाढायला पाहिजे. हां, बरोबर. व्हॅल्यू जर वाढायला पाहिजे तर हा जो आधी डेसिमल पॉईंट इथं होता, तर हा जो डेसिमल पॉईंट आहे इथून इथपर्यंत शिफ्ट व्हायला पाहिजे. म्हणजे एका घराने शिफ्ट व्हायला पाहिजे. पण 8च्या राईट साईडला काहीच नाही डेसिमल पॉईंट शिफ्ट करायला. म्हणजे म्हणून आपण काय घेतो, 0 घेतो आणि 8 × 10 = 80 आला आहे. सेम तसंच आहे. जर समजा 8 × 10⁻² असेल, इथं 8 × 10⁻² आहे. म्हणजेच 8 × 10⁻² म्हणजे 8 × 100. म्हणजे 8च्या आपल्याला 100 टाईम पाहिजे. याचा ॲन्सर पण आपल्याला माहिती आहे 800. पण डेसिमल पॉईंटच्या फॉर्ममध्ये जर आपण बघितलं, याचा अर्थ काय आला, डेसिमल पॉईंट आधी इथं होता, इथं. इथून 2 घरांनी डेसिमल पॉईंट शिफ्ट होईल. म्हणजे ज्यावेळेस पॉवर पॉझिटिव्ह असेल त्यावेळेस व्हॅल्यू वाढायला पाहिजे. आणि व्हॅल्यू जर वाढवायची असेल तर आपल्याला डेसिमल पॉईंट शिफ्ट करावं लागेल राईट साईडला. म्हणजे कोणत्याही प्रकारची ट्रिक वगैरे काही ध्यानात नाही ठेवायचं आहे. साधं बेसिक नॉलेज गरजेचं आहे. साधं एकदम सिंपल आहे, की जर समजा 10ची पॉवर पॉझिटिव्ह असेल, मग तो पॉझिटिव्ह नंबर झाला आहे. ओके. म्हणजे काहीतरी 10,000 त्याच्यानंतर किंवा 10⁻4 असेल त्यावेळेस 10,000 झाला आहे. मग त्यांनी जर मल्टिप्लाय केलं तर व्हॅल्यू वाढायला पाहिजे. वाढायला पाहिजे असेल तर आपला जो डेसिमल पॉईंट आहे तो राईट साईडला शिफ्ट व्हायला पाहिजे. ओके. आणि सेम तसंच आहे इथं. सेकंड एक्झाम्पल आहे, इथं दिसतंय तुम्हाला 8/10 असेल. 8/10 आहे म्हणजे 8चे आपण 8चे 10 तुकडे करतोय. ओके. तर साहजिकच आहे की ती जी व्हॅल्यू आहे तिची जी किंमत आहे ती किंमत कमी व्हायला पाहिजे. म्हणून सध्या हा जो डेसिमल पॉईंट इथं आहे 8च्या नंतर, तो डेसिमल पॉईंट आपल्याला शिफ्ट करावा लागेल. आणि कुठे शिफ्ट करावं लागेल, जर आपण या साईडला शिफ्ट केला राईट साईडला तर त्याची किंमत वाढेल. आपल्याला माहीत आहे की किंमत कमी झाली पाहिजे. म्हणून आपण काय करणार आहे, हा जो डेसिमल पॉईंट आहे हा डेसिमल पॉईंट आपल्याला शिफ्ट करायचा आहे. पण कुठं कुठं लेफ्ट साईडला. म्हणजे 8/10 जर आपण केलं त्याचं ॲन्सर येतं आहे 0.8. ओके सर, समजलं आहे. सोपं आहे, एकदम इझी आहे. त्यानंतर पुढचं एक एक्झाम्पल आपल्याला दिलं आहे. जर समजा 0.8 × 10⁻1 असेल, म्हणजे 10 आहे. 0.8ला जर आपण 10नी मल्टिप्लाय करतोय, 10नी मल्टिप्लाय करतो म्हणजे एकावरती एकच 0 आहे. किती डेसिमल शिफ्ट व्हायला पाहिजे? एकच डेसिमल पॉईंट एकाच प्लेसने शिफ्ट व्हायला पाहिजे, एकाच घराने शिफ्ट व्हायला पाहिजे. पण कुठं शिफ्ट करायचं आहे? जर 10ची पॉवर पॉझिटिव्ह म्हणजे 10नी मल्टिप्लाय करतोय म्हणजे व्हॅल्यू वाढायला पाहिजे. इथं ही जी 0.8 आहे 0.8 वाढायला पाहिजे. आणि 0.8 वाढवण्यासाठी आपल्याला हा जो डेसिमल पॉईंट आहे राईट साईडला शिफ्ट करावं लागेल. आणि आपलं जे ॲन्सर आहे ते येईल 8 आणि नंतर डेसिमल पॉईंट येईल. पण तो नाही दिला तरी चालतो, इथं डेसिमल पॉईंट राहील. ओके. सेम तसंच आहे पुढचं एक्झाम्पल. जर समजा पुढचं एक्झाम्पल दिलं आहे और 8 × 10⁻1 असेल तर काय होईल, 10ची पॉवर -1 इथं आपण शिकलो आहे. 10ची पॉवर -1 म्हणजे 1/10 असतं. आणि 8ला जर /10 केलं तर व्हॅल्यू कमी व्हायला पाहिजे. आणि तिची जी किंमत कमी करण्यासाठी आपल्याला हा जो डेसिमल पॉईंट आहे सध्या इथं आहे 8च्या नंतर, तो डेसिमल पॉईंट आपल्याला लेफ्ट साईडला एका घराने शिफ्ट करावं लागेल. कारण की 10⁻1 वरती -1 आहे. -1 असेल त्याचं जे ॲन्सर आहे ते ॲन्सर येतं 0.8. ओके, क्लिअर आहे. त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल आहे. समजा हे एक्झाम्पल आहे, याच्यामध्ये आपल्याला दिलं आहे
0.369 असं काहीतरी एक्झाम्पल आहे इंटू 10⁻³ आहे. 10⁻³ हा जो 10⁻³ आहे म्हणजे झाला 1000. म्हणजे आपली जी व्हॅल्यू होती 0.369 याला आपण मल्टिप्लाय करतोय 1000नी. 1000नी मल्टिप्लाय करतो, ती जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू वाढायला पाहिजे. आणि ती जी व्हॅल्यू वाढणार असेल तर आपल्याला डेसिमल पॉईंट शिफ्ट करावं लागतील लेफ्ट साईडला आणि राईट साईडला, या साईडला. इकडे 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 डेसिमल पॉईंट आपल्याला शिफ्ट करायचे. ओके, म्हणजेच याची जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू येईल किती घरांनी डेसिमल पॉईंट शिफ्ट करावं लागतील. इथून सध्या डेसिमल पॉईंट इथं आहे, इथून 3 घरांनी, वरती 10⁻³ आहे म्हणजे 3 घरांनी डेसिमल पॉईंट शिफ्ट करायचं आहे. इथून 1, हा 2 आणि हा 3 इथं. म्हणजे आपलं जे ॲन्सर आहे सोपं झालं एकदम, 369 येईल आणि इथं येईल डेसिमल पॉईंट, जो की दिला नाही तरी चालतो. ओके ओके ओके. सेम तसंच आहे, जर 10⁻² असेल तर हो मल्टिप्लायला, म्हणजे इथं 8 आहे, 8 इंटू 10⁻² दिलं आहे आणि -2 आहे म्हणजे 1/, इथं 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 आपण बघितलं होतं आपण 10⁻² म्हणजे 1/10² असतो आणि 10² इज इक्वल टू काय राहतं 100. 10² इज इक्वल टू काय राहील 100 राहील. म्हणजेच इथं एक्झॅक्टली व्हॅल्यू काय आहे तर 10⁻² आहे, म्हणजे याला आपण असं पण लिहू शकतो 8/10². ओके, ही जी व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू डिक्रीज व्हायला पाहिजे, कारण की आपण डिवाईड करतो आहे आणि डिवाईड करत असेल आणि 10⁻² असेल म्हणजे 2 घरांनी आपल्याला डेसिमल पॉईंट शिफ्ट करायचा आहे. पण शिफ्ट कुठं करणार, राईट साईडला की लेफ्ट साईडला, असा शिफ्ट करायचा आहे. राईट साईड लेफ्ट साईड ध्यानात नाही ठेवायचं आहे, असा शिफ्ट करायचा आहे. डिवाईड आहे 10⁻³ आहे, याचा अर्थ डेसिमल पॉईंट असा शिफ्ट करायचा आहे की आपली जी व्हॅल्यू आहे 8ची व्हॅल्यू आहे ती 8पेक्षा आता कमी व्हायला पाहिजे. आणि कमी होण्यासाठी साहजिक आहे लेफ्ट साईडला शिफ्ट करावं लागेल. आणि किती घरांनी, 2 घरांनी पण सर इथं डेसिमल पॉईंट इथं आहे, आणि या साईडला तर काहीच नसेल तर 0 देऊन घ्या. म्हणजे काय होईल 0.08. ओके, बघा आता सध्या आधी डेसिमल पॉईंट आपला इथं होता, इथून 1 घर, इथून 2 घर, 2 घरांनी आपण डेसिमल पॉईंट शिफ्ट केला आणि आपला आन्सर आला आहे. ठीक आहे, त्यानंतर अजून एक एक्झाम्पल आहे. याच्यामध्ये आपल्याला काय दिलं आहे 578.3 इंटू 10⁻³ पटकन डोक्यात यायला पाहिजे. आता जर 10⁻³ असेल, मायनस असेल याचा अर्थ ती जी 10⁻- आहे ते जर आपण त्या संख्येमध्ये जर टाकून दिलं ती संख्या कमी व्हायला पाहिजे. आणि कमी करण्यासाठी आपल्याला डेसिमल पॉईंट शिफ्ट करायचं आहे कुठं, लेफ्ट साईडला. आणि किती घरांनी शिफ्ट करायचं आहे, जेवढी 10ची पॉवर असेल. मग इथं जे आपला ॲन्सर आहे इथं 10ची पॉवर किती आहे -3 म्हणजे आपल्याला हा जो डेसिमल पॉईंट आहे सध्या इथं होता, इथून 1 घर, हा 2 घर आणि हा 3 घरांनी शिफ्ट होईल. आणि याचं जे उत्तर आहे ते उत्तर येईल 0.5, त्याच्यानंतर 7, त्यानंतर 8 आणि 3. इथं आपण 3 घरांनी डेसिमल पॉईंट शिफ्ट केला, इथून 1, 2 आणि 3. करेक्ट, एकदम सोपं आलं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर काही जे आपण सुरुवातीला बघितले होते काही कॅल्क्युलेशन, ते कॅल्क्युलेशन आपल्याला जमत आहे का थोडं चेक करू. तुम्ही पण व्हिडिओला पॉज करा आणि त्यानंतर बघा कॅल्क्युलेशन आपल्याला जमत आहे का. ठीक आहे, ज्यासाठी तुम्हाला आधीचे पण जे आपण रूल बघितले होते एक्सपोनेन्शियलचे रूल, ते रूल तुम्हाला फॉलो करावं लागतील, ते रूल यूज करावं लागतील आणि कॅल्क्युलेशन जमायला लागेल. काय इथे दिलं आपल्याला 3.267. हा जो इथं दिसतो तुम्हाला 10⁻², हा 10⁻² जर वरती गेला 10⁻² जर वरती गेला तर त्याला मायनस साईन येईल, म्हणजे इथं राहील 10⁻5 तसाच आणि इथं इंटू 10⁻² राहील. आता आपण जे लास्ट लेक्चरला शिकलो होतो, जर बेस मल्टिप्लिकेशनमध्ये बेस जर सेम असेल, इथं दोन्ही ठिकाणी बेस 10 आहे म्हणजे बेस सेम आहे. सोपं एकदम. पॉवरची काय करायची, ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन जे पण होत असेल. म्हणजेच इथं काय होईल 3.267 इंटू 10⁻5 - 2 म्हणजेच 3.267 इंटू 10⁻³ राहील. आणि जर आपण 10⁻³ याच्यामध्ये टाकून दिलं, आता पॉवर पॉझिटिव्ह आहे 10⁻³
म्हणजे 1000 झालं आहे आणि आपण त्या संख्येला 1000नी मल्टिप्लाय करतो आणि 1000नी मल्टिप्लाय केलं तर 100% व्हॅल्यू वाढायला पाहिजे. आणि व्हॅल्यू जर वाढवायची असेल, इथं 3.2 दिलं आहे ना, व्हॅल्यू वाढवायची म्हणजे डेसिमल पॉईंट आपल्याला या साईडला शिफ्ट करावं लागेल. आणि आपलं ॲन्सर किती घरांनी शिफ्ट करायचं आहे? 3 घरांनी शिफ्ट करायचं आहे. आपलं जे ॲन्सर आहे ते येईल 3, 2, 6, 7. आधी डेसिमल पॉईंट इथं होता, इथं होता, इथून इथं, इथून इथं आणि इथून इथं शिफ्ट केला. हे झालं ॲन्सर. त्यानंतर अजून एक एक्झाम्पल आहे. पुढचं एक्झाम्पल बघा इथं. समजा इथं दिलं आहे 326.7 इंटू 10⁻⁻². हा जो 10⁻5 आहे, हा वरती गेल्यानंतर त्याची जी व्हॅल्यू आहे मायनस येईल. पॉवर हे झालं -5. ओके, इथं सॉरी प्लस आहे. त्यानंतर इथं राहील 326.7 इंटू 10⁻2 - 5. आणि जर आपण 2 - 5 केलं तर इज इक्वल टू 326.7 इंटू 10⁻² येईल 2 - 5 इज इक्वल टू -3. आता काय करायचं आपल्याला? बघा इथं 10⁻⁻5ने आपण मल्टिप्लिकेशन करतो आहे. म्हणजे काय करावं लागेल? मल्टिप्लाय केल्यानंतर पॉवर मायनस आहे म्हणजे व्हॅल्यू कमी व्हायला पाहिजे. व्हॅल्यू जर कमी करायची असेल तर इथं 326.7 आहे आणि आपल्याला त्याच्यापेक्षा कमी जर करायचं असेल तर साहजिक आहे व्हॅल्यू डेसिमल पॉईंट आपल्याला लेफ्ट साईडला शिफ्ट करावं लागेल. आणि 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 याची व्हॅल्यू आहे ती 0.26 326 आणि इथं 7.